जळगाव तालुक्यातल्या दापोरा शिवारामध्ये वाळूच्या वाहनाने कट मारल्यानंतर संतप्त गावातील ग्रामस्थांनी जे आहे वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या शिवारामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की ही वाळूची वाहतूक करणारी वाहनं आहेत आणि या वाहनाच्या या ठिकाणी दगडांनी काचा फोडल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। त्याच्या बाजूला आणखी एक दुसरी डंपर आहे, त्या डंपरच्या देखील या ठिकाणी काचा फोडलेल्या आहे। असे 3 ते 4 डंपरच्या या ठिकाणी संतप्त ग्रामस्थांनी जे आहे या ठिकाणी काचा तोडफोड केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणाहून वाळूची वाहतूक केली जात असते या वाहनाने। तर दुसरीकडे जे आहे या वाळू वाहतुकीला कंटाळलेला तसेच त्रासलेल्या ग्रामस्थांनी जे आहे काल आपला संताप व्यक्त केला। प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याने अखेर ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आणि त्यानंतर ग्रामस्थांनी काल जवळपास 14 ते 15 डंपर याच मार्गावर अडवले आणि त्यानंतर ही वाहनं अडवून या ठिकाणी त्याची तोडफोड केलेली आहे। विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर या डंपरवर कुठलाही क्रमांक नाहीये। दोघंही वाहन आपण दृश्यांमध्ये बघताय की त्या वाहनावर कुठलाही क्रमांक नाही। नेमकं या वाहनावर क्रमांक टाकण्यामागचं काय कारण आहे असे वेगवेगळे सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। नेमकं ही वाळू वाहतूक रीतसर होती, नियमानुसार होती की अवैधपणे होती, काय नेमकी घटना घडलेली यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत या गावचे पोलीस पाटील आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहे। त्याचा काय नेमकी घटना घडली, काय झालंय? आमच्या गावातील एक तरुणाला कोणी डंपराने कट मारली। त्याच्या हिशोबाने त्या वृक्षाने लोक इथे आले होते, ते म्हणजे कोण आयडेंटिफाय करण्यासाठी आले होते। पण ते नंतर मॉब चिडला, नंतर मग त्यांनी डंपर वगैरे किती गाड्यांची तोडफोड झाली तरी? ते आता टोटल आता इथं 6 गाड्या उभ्या आहे, 6 गाड्यांच्या ह्याच्यामध्ये असं पण माहिती मिळते की रात्री तहसीलदार आले, त्यांच्या पण गाडीवर दगडफेक झाली। हो, त्यांची गाडी कुठे आहे? मग त्यांची ती खाजगी गाडी होती, खाजगी होती त्यांची होती का म्हणजे पथकाची होती, ते काय आयडेंटिफाय झालं नाही। गाडी घेऊन गेली का? गाडी घेऊन गेली। काय नेमका संताप केलाय लोकांनी एवढा? ही वाळू रीतसर आहे का अवैध करतात लोक? अवैधपणे करतात का? किती वाहतूक होती इथून? नियमित होते का? ते माझा शिवार इकडे म्हणजे रस्त्यावरून तिकडे इकडे शिवार असल्यामुळे मला आयडिया नाही। मग कारवाई केली जात नाही असं ग्रामस्थांचा आरोप आहे, त्याच्यामुळेच काल त्यांनी संताप व्यक्त केलाय। हो, कारवाई होते पण तो पूर्ण पडून जाताना अधिकारी म्हणजे आले काही गुन्हा वगैरे दाखल केला की या प्रकरणात? सध्या काही मला आयडिया नाही तसं। शेतांचं पण नुकसान नुकसान झालेलं आहे। तर अशा पद्धतीने जे आहे शेतांमधून ही वाळूची वाहनं जातात। आता पोलीस पाटलांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार ही जी वाळू वाहतूक होते ही अवैधपणे होते, अवैधपणे उपसा होतो। मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही। वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने काल ग्रामस्थांचा संताप उफाळून आला। निमित्त ठरलं फक्त एका तरुणाला या वाहनाचा कट लागला आणि त्यानंतर संपूर्ण गावकरी ग्रामस्थ जे आहेत ते या शिवारात पोहोचले। त्यांनी सर्व वाळूची डंपर या ठिकाणी अडवले आणि त्यानंतर या ठिकाणी संतापाच्या भरामध्ये या वाहनांची तोडफोड केली। या ठिकाणी खाजगी वाहनाने आलेला तहसीलदार यांच्या गाडीवर देखील दगडफेक झाल्याची जी आहे माहिती आपल्याला पोलीस पाटलांनी बोलताना दिलेली आहे। अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठी काळजी जी आहे घेतली जाते आहे। ही तोडफोड झालेली वाहनं या ठिकाणी आहेत। अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा इतर कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या या ठिकाणी पडताळून पाहिल्या जात असून त्या प्रकरणामध्ये रीतसर पुढची कारवाई केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र या घटनेने जे आहे जळगाव तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत असून अवैध वाळू उपसा अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातो आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।